माननीय प्राध्यापक श्री भोसले साहेबांनी यांनी कबूल केली. सरांचा सत्कार करण्याप्रथम विषयाची ज्युनियर परीक्षा संपूर्ण शहरात आणि सध्या अभिनव अर्बन क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ते आपलं कार्य सामाजिक कुटुंबाचा करत आहे. आपल्या बरोबर या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. प्राचार्य डॉक्टर आणि या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब गोटे, उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेले बंधू आणि भगिनी, 1 सप्टेंबरला एवढी जाधव सरांचा मला फोन आला, कोटे सरांची बदली झाली. आश्चर्य वाटलं, बदली झाली. पण नंतर त्यांनी सांगितलं की त्यांची बदली धनोटे नॅशनल कॉलेजला नागपूर येते. मग फार काही आश्चर्य वाटलं नाही. का वाटलं नाही तर शिवाजी शिक्षण संस्थेच्या अत्युत्कृष्ट महाविद्यालयामध्ये ज्या व्यक्तीची बदली होते, ज्या व्यक्तीला संस्था तिथे पाठवते, त्याचं कारण काय असावं तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा, कार्यकर्तृत्वाचा तो एक दाखला असतो. त्यांच्या कार्याची, शैक्षणिक कार्याची ती पावती असते. शैक्षणिक कार्याची पावती मी याच्यासाठी म्हणालो की त्यांची अकॅडमिक स्टडी जी आहे ती स्ट्रॉंग आहे निश्चितच. कारण 1981 साली माझी पहिली अपॉइंटमेंट नॅशनल धनवटेला झाली होती. जॉईन व्हायला गेलो, त्या प्राचार्यांनी माझी डिग्री पाहिली, एम इंग्लिश विथ DHE, डिप्लोमा हायर एज्युकेशन, मुंबई युनिव्हर्सिटी. सर मी अलिबागला ज्युनियर लेक्चर होतो आम्हाला तेव्हा टीचर करण्यात. ते म्हणाले BEd पाहिजे. प्राचार्य एवढ्या मोठ्या कॉलेजचे, तुम्हाला फक्त BEdच माहित आहे का? माफ करा, त्यांना नाव ठेवायचं नाही, पण तरी मला सहजा जातील किंवा इकडे जाणार त्यांच्यासोबत 81 साली कोण प्राचार्य होते, लेट मी हिज नेम, मला कळतं त्यांचं नाव पुढे. तुम्ही एवढ्या मोठ्या कॉलेजचे प्राचार्य आहात, हा तुम्हाला शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या काय डिग्रीज आहेत, काय क्वालिफिकेशन्स असतात हे माहीत नसावं. आणि म्हणून अशा महाविद्यालयाला कदाचित अशा व्यक्तीची आवश्यकता संस्थेला भासली असावी आणि म्हणून संस्थेने त्यांची बदली किती केली असावी हे मला जेव्हा कळलं तेव्हा मला समाधान वाटलं. म्हणजे जाऊन आलेलो आणि जिथलं सर आलेले अकोटला तिथे मी जाऊन आलेलो आहे. ज्या अकोटला ट्रान्सफर झाली जिजामातामधून तेव्हा पाहिलं तिथलं वातावरण, मित्रांमध्ये मिसळून गमत झालं. एक हसण्यासारखाच विषय सांगतो तुम्हाला. मी त्या दोघा चौघांनी विचारलं, नॉनव्हेज खातात का तुम्ही? ते म्हणाल नाही. पण आमच्या भागात तर प्रत्येक वेळेला 10-12 पकड कापले जातात, फिश आहे, मटन आहे, खेकडे आहे, सगळंच आहे. मग तेव्हा मला कळालं की किती संस्कृतीने नटलेली ती नगरी आहे, किती संत मानतांची ती नगरी आहे. आणि अशा नगरीत ही व्यक्ती इथे आलेली आहे. आणि एकाबरोबर या व्यक्तीने जर पहिलं कोणतं काम केलं असेल तर प्राचार्यांचं जे ऑफिस तिकडे होतं ते इकडे आणलं. आता का आणलं ते लक्षात घ्या. ते तर कसं आहे, हनुमान बाहेर गाव जळून राहिले, हनुमान काय करतो तो माकड चेष्टा करतो तिकडे. हे त्यांना कदाचित सहन झालेलं नसावं. हाडाचे शिक्षक कसं सहन होईल? मी इथे असताना काय झालं काय नाही, माझ्या नजरे खाली नाही. लोकांना वाटेल की नाही साहेब असलेले, प्राचार्य असलेले, आपल्याला आपली ड्युटी प्रामाणिकपणे निभावी लागणार आहे. असताना प्रामाणिकपणे ड्युटी निभवत नाही असं नाही, निभवतात असं त्याबद्दल बात नाही. पण त्या प्रशासकाचे ही प्रशासकीय कौशल्य असतं, स्किल असतं की हाऊ टू मेंटेन. बोलायचं तर नाही, म्हणायचं तर नाही, काय नुसतं प्राचार्य टेबलमध्ये कौशल्य राहून नाही आले तरी आपोआप समोरच्या व्यक्तीला असं वाटलं नाही त्यांचं आपल्याला लक्ष आहे, आपल्याला यू हॅव टू परफॉर्म होती ऑनेस्ट बजावच लागते. हातात बजावणारे शिक्षक आणि प्राचार्य तिथे आहेतच, त्याबद्दल बात नाही. म्हणून तर ते विद्यार्थ्यांनी इतके चांगलं सांगू शकतो. कारण शेवटी काय आणि दुसरं त्यांच्या ज्या गुण लक्षात घ्या, प्रत्येकाच्या गुण वेगवेगळे असतात.
मी सहज एकदाच सरांना फोन केला, पण सर माझ्या मित्राची मुलगी MSc केमिस्ट्री आणि नुकतीच सेट झालेली आहे, आपल्याकडे जागा आहे का? सरांनी उत्तर दिलं की आम्ही जाहिरात काढतो. 7-8-10 दिवसाच्या कालावधीमध्येच माझ्या व्हॉट्सअपवर सरांनी जाहिरात काढली. म्हणजे बघा किती कर्तव्यदक्ष व्यक्ती असू शकते की आमच्या व्यक्तीचा फोन आलेला आहे, सेट कॅन्डिडेट आहे आणि सेट कॅन्डिडेट किंवा उत्कृष्ट टीचर जर आपल्या विद्यार्थ्यांना मिळालं तर ही पिढी घडवायला किती मदत होऊ शकते. ही जाण आणि ही भान ज्या व्यक्तीकडे असते त्या व्यक्तीच्याच कुटुंबातील महत्कार्य घडत असते आणि ती व्यक्ती म्हणजे आपले प्रोफेसर. पुष्कळशा लोकांना बोलण्यासारखं आहे, त्याबद्दल काही वाद नाही. त्याचा शेवटी गमतीने तुम्हाला एका गाण्याच्या ओळी सांगतो. सगळ्याच्या कर्तृत्वाच्या बाबतीत सगळे बोललेले आहेत, सगळ्यांना माहिती आहे, काहीच प्रश्न नाही. फक्त 2-3 अनुभव सांगितले आणि लवकरात आठवतो पुन्हा लोकांना बोलायचं असेल, पण ते काहीतरी गाईडलाईन्स लिहून गेलेले आहेत. मग त्या आठवणी आपण विसरायच्या का? त्यांनी केलेलं मार्गदर्शन आपल्याला आपण त्या मार्गदर्शन पाळवायचं का? नाही. आपण त्यांच्यापेक्षाही आणखी त्यांच्या त्या मार्गदर्शन सतत लक्षात ठेवून आणखी आम्हाला हे महाविद्यालय कसं चांगलं करता येईल. कारण ते काय असं म्हणायचे, प्राचार्याचा विषय झाला तर थोडीशी टीका होईल. लोक म्हणायचे शिक्षण तज्ञ असतात प्राचार्य. शिक्षण तज्ञ कोणाला मला जेव्हा प्रश्न पडला होता एकोणी शिक्षकाची सांगितल्या तेव्हा की 4 कॉमर्सचे वर्ग, 4 आर्टचे वर्ग आणि 2 ज्युनियरचे वर्ग आणि 23 एकराचा एरिया. नो एज्युकेशनल डेव्हलपमेंट, अकॅडमिक डेव्हलपमेंट. हाऊ डू यू से दॅट ही इज एज्युकेशनिस्ट? तर असं तो भाग वेगळा आहे, म्हणून काय अर्थ